भाजप 365 दिवस निवडणुकीचा सराव करत असते। अमित शहा 20 दिवस बंगालमध्ये ठाण मांडून होते आणि निवडणूक आयोग सुद्धा भाजपला मदत करत होता असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर संजय राऊतांच्या या टीकेला भाजपनं जोरदार उत्तर दिले। भाजप जिंकली, राऊतांनी त्यांना मिरच्या लागतात, नवनाथ बन यांनी असा पलटवार केला। 365 दिवस रोज निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकता येतील यावरच त्यांचं काम चाललेलं असतं। देशाचे प्रधानमंत्री, इतका मोठा देश, जगामध्ये इतक्या घडामोडी सुरू आहेत आणि देशाचे पंतप्रधान 5 राज्याच्या निवडणुकामध्ये 2 महिने स्वतःला झोकून देतात। गृहमंत्री 20-20 दिवस जाऊन पश्चिम बंगालमध्ये राहतात। संपूर्ण सत्ता, पैसा याचा वापर केला जातो। त्याच्यामुळे कोण निवडणुका जिंकला आणि कोण निवडणुका हरलं याबाबत ह्या निवडणुकीत चर्चाच होऊ शकत नाही। अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये संजय राऊत जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याचं असतं। आसाममध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा लोकशाहीसाठी धोक्याची असते। तेच केरळमध्ये काँग्रेस जिंकतं तिथं लोकशाहीचा विजय असतो। ज्या ठिकाणी काँग्रेसचा विजय होतो, तामिळनाडूमध्ये विरोधक जिंकतात तिथं लोकशाहीचा विजय असतो, तिथं लोकशाही सगळं आलबेल असते। आणि भारतीय जनता पार्टी जिंकली की राऊत तुम्हाला मिरच्या लागतात।